सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज। जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा। वाढीव घरपट्टीच्या विरोधात जनआंदोलन उभा करणार लक्ष्मण एडके। सांगली महानगरपालिकेला जेवढी घरपट्टी नाही त्यापेक्षा जास्त घरपट्टी जत नगर परिषदेला। जत नगर परिषदेच्या वतीने देण्यात आलेली घरपट्टी बिले ही वाढीव स्वरूपाची असल्याने जत नगरपालिकाचे माजी नगरसेवक लक्ष्मण उर्फ टिमू एडके यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली। जत नगर परिषदेच्या वतीने जत शहरातील नागरिकांना देण्यात आलेली घरपट्टीची बिले ही वाढीव व चुकीच्या पद्धतीने देण्यात आली आहे। इंडियन टेक्नो सर्व्हिस नागपूर या कंपनीला जत शहराचा सर्वे करण्याचे काम होते। त्यामध्ये घरमालकाचे नावे तर घरपट्टी बिल भाडेकरीच्या नावे अशा अनेक चुका या सर्वे मधून दिसत आहे। त्यामुळे जत शहरातील नागरिकांनी ऑफलाईन 10 जुलैपर्यंत हरकती घ्याव्यात। जतच्या जनतेसोबत कायम उभे राहू असे माजी नगरसेवक टिमू एडके यांनी दिली। मी लक्ष्मण नामदेव एडके, माजी नगर परिषद सदस्य जत। जी घरपट्टी लोकांना चुकीच्या पद्धतीने सर्वे केलेली कंपनी आहे इंडियन टेक्नो सर्व्हिस नागपूर, ह्या कंपनीने जी सर्वे केलेला आहे ते चुकीच्या पद्धतीने करून अनेक लोकांवर अन्याय व चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे। घर एकाचं नाव एकाचं, घरपट्टी भाडोत्र्यांचे नाव लागले, काही ठिकाणी वडिलांच्या नावावर घर आहे तर मुलाच्या नावावर लागले, काही ठिकाणी घराचा मालक गेला तर त्यांच्या काकूंच्या नावावर घर राहिले। अशा अनेक त्रुटी आहेत। जी सांगली महानगरपालिकेला घरपट्टी नाही ती घरपट्टी जत नगर परिषदेने लावलेली। ह्यात मोजमाप करताना सर्रास काही कारणामुळे ह्यात बाजारातील व्यापाऱ्यावर जास्त अन्याय झालेला आहे। जाणून बुजून केला असं माझं ठाम मत आहे आणि ह्या अन्यायाला आम्ही आवाज उठवण्यासाठी त्यावेळी तत्काल मुख्याधिकारी कोण असतील ते आणि इंडियन टेक्नो सर्व्हिसेस नागपूर ह्या कंपनीवर नगर परिषदेने गुन्हा दाखल करावा। कारण चुकीच्या पद्धतीने करून लोकांना वेठी धरलेला आहे। त्यामुळे येत्या काळात आम्ही कलेक्टर साहेबांना गाठ पडलेलाच आहे, नंतर देवेंद्र फडणवीस साहेबांना गाठ पडलेला आहे, नंतर एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री नगर विकास खात्याला त्यांनाही गाठ पडलेला आहे। ह्या गोष्टीवर त्यांना पाठपुरावा केला असून येत्या काळात लोकांनी कोणत्या गोष्टीला घरपट्टी न घाबरता आम्ही त्यांच्या सोबत कायम आहे आणि घरपट्टी कमी करून देऊ हे आमचं आव्हान आहे। फक्त लोकांनी 10 जून पर्यंत जी आहे हरकती ऑनलाईन न करता ऑफलाईन हरकती घ्याव्यात। ऑफलाईन घेतल्यावर रिसर भरता येईल। त्यामुळे लोकांनी कोणत्या गोष्टीचा न विचार करता घरपट्टी चुकीच्या पद्धतीने झालेली आम्हाला मान्य आहे। त्यामुळे लोकांनी आपण सगळ्या जत शहरातील सर्व पक्षांनी सर्व नेत्यांनी एकत्रित याच्यावर आवाज उठवा। पक्षपात न करता आपल्या शहरावर अन्याय झालाय आणि अशा घटना महाराष्ट्रात संघटित झाल्यात। आपल्या शहरासाठी सर्व नेत्यांना एक विनंती आहे। आज आमदार विक्रमदादा सावंत असतील, आमदार विलासराव जगताप साहेब असतील, भाजप विधान प्रमुख तम्मागौडा साहेब असतील, आज अनेक जी नेते ही सगळ्यांनी किंवा आम्ही सर्व नगरसेवक व जतच्या जनतेने एकत्र याच्यावर आवाज उठवून ह्या घरपट्टी कमी करण्यासाठी सगळ्यांनी साथ द्यावी ही नम्र विनंती। आणि